आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लीलाबाईंनी आम्हाला तुमच्याकडनं अजून एक मदत हवी आहे। आमचं असं म्हणणं आहे की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाइड करायला हवा, प्लीज। दादा रे आता लीलाबाईंनी पहिली पंगत तुमच्यामुळे सुरू झाली। आज पहिल्या पंगतला जे काही यश मिळतंय त्यात तुमचा हातभार खूप मोठा आहे। त्यामुळे आपले सगळे हेड शेफना आणि आम्हालाही असं वाटतंय की या पार्टीचा मेनू तुम्ही डिसाइड करायला हवा, प्लीज। ठीक आहे, मला थोडा वेळ दे, मी मेन्यू पाठवते। ओके। याला म्हणतात स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणं। ठीक आहे, सगळी तयारी झाली की मला अपडेट करा तुम्ही। हो बाबा। येस सर। लीला, तू ठीक आहेस? हो मी ठीक आहे, पण मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती। कसली रिक्वेस्ट? जे माझ्या नावावर जे 51% शेअर्स आहेत ते तुम्ही अंतराताईंच्या नावावर ट्रान्सफर करता का? आता परत आल्यात आणि हा सगळ्यावर खरा हक्क त्यांचाच आहे। किशोरू, हे बघ, ही उद्याची गेस्ट लिस्ट आहे। ओके, एकदा नीट चेक कर, मला कुठलीही गडबड नको आहे। डोंट वरी सर, कसली गडबड होणार नाही, मी काम लगेच सुरू करतो। येतो। येस। किशोर सर, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं। बोल ना, काय झालं? मला फाल्गुनी ताईंचा पत्ता द्याल का तुम्ही? हे म्हणजे त्याचा काय नंबर आहे माझ्याकडे, अंतराताईंच्या बर्थडेच्या वेळेला मी केला होता त्यांना फोन, पण आता गोष्टच अशी आहे की मला वाटतंय जाऊन भेटते त्यांना। किशोर सर, मला असं वाटतंय की जर फाल्गुनी ताई इथे येऊन आपल्याकडे येऊन अंतराताईंना भेटल्या ना, तर कदाचित अंतराताईंची मेमरी परत यायला मदत होईल। नाही, बरोबर आहे तुझं, मी देतो तुला पत्ता, मी सेंड करतो। ओके ओके, थँक्यू। लीला, तू माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जास्तच मूर्ख निघालीस ग। हे म्हणजे कधी कधी एजेला त्रास देण्यासाठी तू स्वतःहूनच मला मदत करतेस। अंतराई, कसं वाटतं आता तुम्हाला? बरं वाटतंय ना? अंतराई, तुम्ही या घरात फक्त लीलाईंशीच बोलता, पण तुम्हाला कधी कोणाला काही सांगावं असं वाटलं तर तुम्ही आम्हा तिघींशी बोलू शकता। हां, आम्ही कधीच कुठेच कोणाला काही सांगणार नाही। अंतराई, तुमच्या येण्याने आम्हा तिघींना खरंच खूप आनंद झाला। म्हणजे असं वाटतं की आमची खूप जवळची जुनी मैत्रीण आम्हाला परत इतक्या वर्षांनी भेटली आहे। हो ना, खरं तर लीलाई सारख्या तुमच्या बरोबर असतात, त्यामुळे आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगता नाही आली, पण तुमचं या घरात असणं आम्हाला खूप मॅटर करतं। किती मनापासून बोलतायत ह्या, म्हणजे ह्यांना मी परत आली आहे ह्याचा खरंच आनंद झालाय। तुम्हाला बघून सतत असं वाटतं की आपलं काहीतरी खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे। हो, मला तर असं वाटतं ना, आपण याआधी खूप गप्पा मारल्या। तुम्हालाही असं काही वाटत असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता। हां, बिचाऱ्या आडून आडून मला काही आठवतंय का ह्याचा अंदाज घेत आहे। सांगू का मी ह्यांना? मला सगळं आठवलंय ते, माझ्या परत येण्याने एवढा आनंद झालाय यांना। मला सांगा, तुम्ही तुमच्या आणि एजंटच्या लग्नाचा अल्बम बघितला ना? मग
त्याच्याने तुम्हाला काही आठवलं का? तुम्हाला एजंटचा राग आला असेल ना? सरस्वती, सॉरी. अंतराई, ते सरस्वतीने आता विषय काढलाच आहे तर वी आर सॉरी. पण म्हणजे तुमची पर्सनल गोष्ट आहे ही, पण प्लीज तुम्ही सांगाल का मला तुमच्यात आणि एजंटमध्ये काय बोलणं झालं नक्की? चुकीचं समजू नका आम्हाला प्लीज. तुम्ही एजंटशी काय बोलला हे जर कळलं तर आम्ही तुमची मदत करू शकू. एजंटचे ते फोटो बघून तुमच्या मनात काहीतरी गैरसमज झालाय का? नाही, कारण त्यांची काही चूक नाही आहे यात. हे बघा अंतराई, आम्हाला तुमची खरंच मनापासून मदत करायची आहे आणि त्यासाठी आम्ही वाटेल ती मदत करायला तयार आहोत. तर तुम्ही आम्हाला सांगा जर तुमच्या मनात काही आलं असेल तर. कारण खरंच एजंट चुकीचे नाही आहेत. हा, तुम्ही त्यांच्याविषयी मनात राग नका ठेवू. तुम्हाला माहित नाहीये पण त्या लीलाने एजंटशी त्यांना फसवून लग्न केलेलं आहे. तिने जबरदस्ती लग्न केलंय. एजंटची खरंच यात काहीच चूक नाहीये. पण आता बघा ना, ते त्या लीलाचंच सगळं ऐकतात. म्हणजे अंतराई, तुम्हाला वाटत असेल की लीला आई किती चांगल्या आहेत, तुमची किती काळजी घेतात, पण खरं तर तसं काही नाहीये. हो, त्या फक्त एजंटना दाखवण्यासाठी तुमच्याशी चांगलं वागतात. आणि तुम्हाला खरं सांगू अंतराई, म्हणजे त्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी ना कुठल्याही थराला जाऊ शकतात. हो, हे काय बोलतायत ह्या तिघी जणी? मला वाटलं होतं की ह्यांना माझ्याबद्दल, अभिराम बद्दल, ह्या घराबद्दल खरंच काळजी वाटते, पण असं नाहीये. ह्यांना तर फक्त आणि फक्त लीला कशी वाईट आहे हे सांगण्यातच जास्त इंटरेस्ट आहे. काय झालं? तुम्ही असं का बघताय आमच्याकडे? तुम्ही प्लीज आम्हाला चुकीचं नका समजू. हा, आम्हाला खरंच फक्त तुमची मदतच करायची आहे. सॉरी, पण मी थोडा वेळ पडू का? मला जरा थकल्यासारखं होतंय. हो अंतराताई, तुम्ही आराम करा.